नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीला कळलंय की सदाशिव आणि मैनाने तिला विकलं होत एका बाईला आणि अर्जुन सायली त्या बाईपर्यंत पोहोचलेले आपल्याला उद्या दिसणार आहेत. आणि त्यातन आता सायलीला मधुभाऊंनी पण खुणवून सांगितले की सदाशिव मैना तिचे सखे आईवडील नाहीयेत. त्यामुळे मालिका आता इंटरेस्टिंग होणार यात शंका नाहीये. तर आपण बघतोय अर्जुन आणि सायली सदाशिव मैनाच्या घराजवळ आहेत दोघे. आधी तर बाहेरूनच घराला खूप वेळ बघत असतात. अर्जुन सायलीला विचारतो, काय सायली, हे घर बघून तुला काही आठवते का? पण सायली नुसतं मानेने नाही असं म्हणते. अर्जुन म्हणतो, ओके ठीक आहे, चल आपण आज जाऊयात. सायलीने घराची किल्ली सोबतच आणली आहे. आता हे दोघे मिळून ते घर उघडतात. प्रेक्षकांनो, आणि यावेळेला मात्र आता प्रिया चुकली आहे. म्हणजे अर्जुन सायलीचा पाठलाग करताना ती हुकली आहे. बर का? तर बघा इकडे प्रिया मुद्दाम मैनावती जवळ येते आणि म्हणते, काय झालं मैना काकू, काही प्रॉब्लेम झालाय का? मैनाना म्हणते, काही नाही झालंय, तुला काय करायचंय, कशाला मध्ये नाक खूप असतेस? प्रिया म्हणते, बरं राहिलं, मला काय करायचं, मी जरा बाहेर चालले होते, विचार करते की त्या नाटकाच्या थिएटरपर्यंत जाईल आणि तिथून परतच येईल. त्यावर मैना म्हणते, तू नाटकाच्या थिएटरकडे चालली का? अगमचं घर पण तिकडेच आहे ना? प्रिया म्हणते, तुम्हाला जायचंय का तुमच्या घरी? मैना म्हणते, हो ना, आता माझ्या पोरीचा फोन आला, आमच्या घरात चोर शिरले. प्रिया म्हणते, हा बापरे, चोर अहो, तुमचं दुकान पण तिथेच आहे ना? मैना काकू, बापरे, आता चोर सगळं लुटून नेणार, तुम्हाला सांगते. मैना काकू, आजकालचे चोर साधी सेफ्टी बिन पण सोडत नाही हो. बापरे, आता तुम्ही जाल तेव्हा बघाल तुमचं दार उघड आणि रिकाम्या भिंती असतील. बरं, प्रिया मैनावतीला मुद्दाम घाबरवतीये. मैनावती म्हणते, ए टवळे, ए नीट बोल ना, शुभ बोल. ए बाई, आधीच छातीत धडधडते जा. प्रिया म्हणते, अहो मग मी नेऊ का तुम्हाला तुमच्या घराकडे? मैना म्हणते, नेशील का तू? प्रिया म्हणते, का नाही नेणार, तुमच्या संकटात मी मदत करेल तुम्हाला. महिना म्हणते, बरं चाल मग चाल. आता या दोघी जणी निघाल्यात बर का गाडीमध्ये. प्रेक्षकांनो, आता इकडे सचिन आणि साक्षीचा सीन त्यांनी मध्येच दाखवलाय. आता बघा, हा सचिन साक्षी सोबत जरा फ्लर्ट करताना दाखवलाय, पण असं एक्झॅक्टली फ्लर्ट नाही म्हणता येणार. तुम्हीच डिसाईड करा, सीन बघितल्यावर नेम काय वाटलंय तुम्हाला. बघा, आता साक्षीच्या घरी आलाय हा सचिन आल्या म्हणते, ही साक्षी, सो आता तू सगळ्या तुझ्या मित्र-मैत्रिणींना भेटलायस ना? आता तुझ्या काही भेटीगाठी बाकी आहेत का? सचिन, बस रे सचिन, आता काही तुझ्या कमिटमेंट बाकी नाहीयेत ना? म्हणजे काही फ्रेंड्स डिनर काही राहिलंय का तुझं? त्यावर सचिन म्हणतो, नाही, आता नो कमिटमेंट, आता फक्त एस आणि एस. असं बोलल्यावर साक्षी त्याच्याकडे बघायला लागते, म्हणते म्हणजे. त्यावर सचिन म्हणतो, अग समीरा. आणि सचिन साक्षी म्हणते, हा नाईस. हा सचिन, ब्र, मी एक काम करू का आपल्या दोघांसाठी मस्त जेवण ऑर्डर करते, ऐक ना. अरे, एखादी फिल्म बघता बघता जेवूयात का? सचिन म्हणतो, अगं माझं ना पोट भरलेलं आहे. बघ सॅम, माझ्या मित्राच्या बायकोने मला खूपच फोर्स केला आणि खूप खूल इंडियन फूड खाऊ घातले बघ. आता 2 चॉकलेट पण खाऊ घातलेत त्याच्या मुलाने. प्लीज अग समीरा, फक्त तुझ्या एकटीसाठी जेवण ऑर्डर करतेस का? साक्षी म्हणते, अरे का यार, जेवून पण आलास तू आणि वर त्या तुझ्या मित्राच्या मुलाने दिलेली चॉकलेट्स पण खाऊन आलायस. ओके ठीक आहे, हरकत नाहीये, तुझा मित्र फॅमिली मॅन दिसतोय. त्यावर सचिन म्हणतो, हो अग आहे, माझ्याच एजचा आहे माझा मित्र आणि त्याला 2 मुलं सुद्धा आहेत. त्यावर साक्षी म्हणते, अच्छा, तुझ्या काही लग्नाचा विचार आहे की नाही? सचिन आता मध्येच पुन्हा त्यांनी मैनावती आणि प्रियाचा सीन दाखवलाय. आजचा एपिसोड त्यांनी खूपच फास्ट दाखवलाय प्रेक्षकांनो, आणि खूपच असा घाई गडबडीत दाखवल्यासारखं वाटले. असो, आता जेव्हा साक्षी त्याला असं विचारते तेव्हा पुढचाही सीन त्यांचा दाखवलाय सचिन आणि साक्षीचा, पण मध्येच आता मैना आणि प्रियाचा सीन दाखवलाय. आता प्रिया आणि मैना दोघी बसल्यात गाडीमध्ये. प्रिया आता मैनाला सांगते, तो गाडीमध्ये जो बेल्ट आहे तो लावा. मैना म्हणते, अग काय करते,
तू बाई थांब ना, प्रिया म्हणते. ते लावा आधी काकू आता. त्या महिनाला काही बेल्ट लावता येत नसतो. आता प्रिया तिला शिकवते आणि मग महिना तो बेल्ट लावते आणि म्हणते, झालं ना बाई, तुझ्या मनासारखं. ए बाई चल ना लवकर, आता चल. आता महिना जरा अतिच हायपर झालेली दाखवली आहे. प्रिया तिच्या बेल्ट लावून देते आणि गाडी चालवायला सुरुवात करते. इकडे अर्जुन सायली. घराची कुलूप अजून उघडतातच आहे. आता खायनली ती कुलूप उघडली आहे बर का सायली, अर्जुनने. आणि ते घरात एंटर झालेत आणि इकडे पुन्हा मैना आणि प्रिया दाखवलेत. मैना आणि प्रियाचा ड्रायव्हिंगचा सीन त्यांनी बराच वेळ रंगवला बर का. आज इकडे साक्षी. आता तिला कळलंय की सचिन तिच्यासोबत फ्लर्ट करतोय. मगाशी तिने विचारलं ना त्या सचिनला की तुला लग्न करायचं आहे का. त्यावर ती म्हणते, अरे ॲक्च्युली मला माहिती आहे सचिन, हा खूप पर्सनल प्रश्न आहे, पण ठीक आहे, मी अशीच आहे, अगदी स्ट्रेट फॉरवर्ड, आणि म्हणूनच तुला डायरेक्ट विचारते की तुझं लग्नाबद्दल काय मत आहे. सचिन म्हणतो, अग लग्न करायचा विचार आहे माझा, पण काय ना, माझी आयडियल लाईफ पार्टनर मला अजून मिळाली नाहीये. साक्षी म्हणते, व्हॉट, तुला आयडियल लाईफ पार्टनर मिळाली नाहीये. जो एवढा हंडसमा आहे, डॅशिंग आहे, त्याला त्याची आयडियल लाईफ पार्टनर मिळाली नाही म्हणजे नवलच आहे. बरं चल मला सांग, तुला कशी हवी आहे लाईफ पार्टनर. त्यावर सचिन आता साक्षीच्या समोर येतो आणि तिला म्हणतो, मला स्मार्ट, ब्युटिफुल आणि सेल्फ सफिशियंट अशी लाईफ पार्टनर हवी आहे. साक्षी म्हणते, ओके, मग कॅनडामध्ये किंवा इथे तुला अशी एकही मुलगी भेटली नाही का रे. सचिन म्हणतो, नो, अगं खूपच बिझी होतो सॅम, मी कधी या गोष्टींचा विचारच नाही केला. आणि काय आहे ना की वेळ काढून जिच्या प्रेमात पडावं अशी कोणी मुलगी मला या आधी भेटलीच नाही बघ. साक्षी जरा नवलच फील करते. ती म्हणते, काय भेटली नव्हती म्हणजे आता तुला मुलगी भेटलीये का. सचिन आता लगेच स्माईल करतो आणि म्हणतो, तो की म्हणजे त्याने विषय बदललाय. अग समीरा, आपण लॉंग ड्राईव्हला जाऊयात का. चल लॉंग ड्राईव्हला जाऊयात, गप्पा मारूयात आणि येताना तुझं डिनर पण पिक करूयात, चालेल ना तुला. साक्षी म्हणते, हो ग्रेट आयडिया, चल मी चेंज करून येते. हा चांगला प्लॅन आहे तुझा. सचिन चल मी आले चेंज करून आता लगेच. सचिन म्हणतो, हो सी यू सून ब्युटिफुल. आता त्याने काय मेसेज केला ते काही कळलं नाही प्रेक्षकांनो. ती साक्षी निघून गेल्यावर बहुधा तरी त्याने अस्मिताला एकदा मेसेज सेंड केला असावा असा एक माझा अंदाज आहे. खूप वाचायचा प्रयत्न केला मी, पण ते काही व्यवस्थित दिसलं नाहीये. सचिन आता कुणाला तरी मेसेज करतो आणि वाट बघतोय साक्षी येण्याची, म्हणजे ती चेंज करून येण्याची. बहुधा तरी त्याने अस्मिताला फोन मेसेज केला असावा की मी दिल्लीला पोहोचलोय असं काहीतरी. मला पहिलं वाक्य दिसलंय काय आहे ना प्रेक्षकांनो, यांना काही गरज नव्हती एवढं साक्षीच आणि अस्मिताच्या नव्याच कनेक्शन जोडायची. असो कुठूनही साक्षी अर्जुनच्या जाळ्यात सापडते हेच काय ते सांगायला हरकत नाहीये असं म्हणावंच लागेल. इकडे आता बघा, हा अर्जुन आणि सायली मैनावतीच घर उघडतात. आता तिथे इथे इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी शोधाशोध करायची त्यांना, पण त्याआधी अर्जुनने एक छोटासा बालिश प्रयत्न केलाय. बिचाऱ्याने सायलीला तिच्या लहानपणीच काही आठवतं का, हा तो तिला विचारायचा प्रयत्न करतोय अर्जुन सारखा. तो म्हणतो, अगं सायली, बाहेर बघ दुकान आहे, म्हणजे तू लहान असताना श्रद्धा टेलर नावाचं दुकान इथे होतं की नाही माहीत नाही, पण सध्या आहे. तुला आठवतं का काही. बघ बरं, आता घरामध्ये बऱ्याच शिंद्या पडल्यात बर का. टेलरच घर वाटते एवढा पसारा की विचारू नका. आता अर्जुन सायलीला म्हणतो, हे कपाट तुला आठवतं का. बायको म्हणजे तुझ्या काही वस्तू खेळणी यात होत्या असं काही तुला आठवतं का. सायली आपली नुसती इकडे तिकडे बघत असते. अर्जुन म्हणतो, ही विंडो, ही खिडकी आठवते का तुला. सायली बघ बरं, काही लहानपणच थोडंफार तुला क्लिक होत असेल ना. बघ अगं, तुझ्या फ्रेंड्स वगैरे लहानपणीचे काही मस्ती आठवते का तुला. हा टेबल बघ, हे आठवते का आता तिथे असलेली तो खेळणी. ही उचलतो आणि सायलीला दाखवतो आणि म्हणतो, हे बघ ही खेळणी, बघ अगं इकडची
खिडकी इकडच, हे असं तो बरच प्रयत्न करतो. बिचारा एक खेळणी उचलून म्हणतो, ही खेळणी तुला आठवते का सायली? तुला फील होते का काही? हे बघ ब्र, तुझ्या लहानपणीची दिसते. ही बघ ब्र बघ, तिथे एक फॅमिली फोटो पण आहे. तो फोटोही दाखवलाय अर्जुनने. बघ, तुला हे आठवत का? तुम्ही एकत्र असतानाचा फॅमिली फोटो. सायली अर्जुनला म्हणते, नाही, मला काहीच आठवत नाही अहो. आणि मुळात मला इथे काही जाणवत पण नाही अहो. आणि आपल्या घरात आपल्याला जी आपुलकी वाटते ना, तीही वाटत नाही. आणि माझ्या लहानपणीच्या या खुणा असतील असंही काही मला वाटत नाहीये. बिचारा अर्जुन. आता त्याला काही उमजेना. हिला कसं कन्व्हिन्स करावं? प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा DNA तपासणी करायला असे किती चार्जेस लागणार आहे त्यांना? असो, पण आता बघा, ही मैना या प्रियाला उगाचच दिवसते आणि म्हणते, काय गाडी टुकू चालवते, जरा खास चालव ना. प्रिया म्हणते, का ॲक्सिडेंट करायचाय असं बोलताय जसं की यांचा जन्म विमानातच झालाय. मी नाही चालवणार फास्ट गाडी. प्रिया आता जेव्हा असं बोलते तेव्हा मैना म्हणते, पोरी तिकडे चोर माझं घर लुटू लागले, थोबाड चालवायपेक्षा ती गाडी चालव. प्रिया आता मनात विचार करते, अरे यार, हिला नेहमी सिद्ध करायची काय गरज आहे? माझीच आई आहे ही, कोणाच काही ऐकूनच घेत नाही. प्रियाला कळत खरी आपलीच आई आहे म्हणून, पण पूर्णाजी म्हणतात, नाही कल्पना, मी नाही असं होऊ देणार अस्मिता. आता आजपासून मी सांगेल तसं करायचं. सकाळी उठून ध्यान करायचं आणि माझ्यासोबत प्राणायाम करायचं. अस्मिता म्हणते, अग पूर्णाजी, पण पूर्णाजी म्हणतात, अजिबात नाही अस्मिता, चल आजपासून मी सांगेल तसंच करायचं. चल 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 बरं माझ्यासोबत स्टडीमध्ये आत्ताच आपण सुरुवात करूया. पूर्णाजी आता अस्मिताला तिथे स्टडी रूममध्ये घेऊन जातात. आणि प्रेक्षकांनो, पुन्हा मैनावती आणि प्रियाचा रिक्षामधला सीन दाखवलाय. मी म्हटलं ना, प्रिया आणि मैनावती तिथे पोहोचायला जवळजवळ बराच वेळ घेतात. आणि तो प्रवास त्यांचा जरा डिटेल दाखवलाय. मैनावती आणि प्रिया रिक्षात बसल्यात आणि रिक्षावाला जरा रिक्षा हळूहळू चालवतोय असा त्यांनी सीन घेतला. इकडे पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय. सायलीला मगाशी ती डायरी सापडली ना. अर्जुन तो नंबर बघतो आणि म्हणतो, अग सायली, हा बबली नंबर म्हणजे नाव लिहिले आणि त्यापुढे तर लँडलाईन नंबर आहे. आणि सायली म्हणते, अहो मग त्यावर फोन करा ना. अर्जुन म्हणतो, अगं आता आजकाल असे लँडलाईन कोणी वापरत नाही. सायली, बरं थांब, मी ना या लँडलाईनची इन्फॉर्मेशन काढतो असं म्हणून आता त्याने आधी तर तो लँडलाईन नंबर डायल करून बघितलाय. तो नंबर काही लागला नाहीये. अर्जुन म्हणतो, बघ हा नंबर चालू नाहीये. सायली म्हणते, मग आता काय करायचं? आता त्याने काय केलं ते बघा. हा प्रेक्षकांनो, इकडे मैनावती त्या रिक्षावाल्यालाही बडबड करत असते, ओ बाबा, अहो लवकर चला ना. अहो काय इकडे इकडच्या अंगाला घ्या. आता तो रिक्षावाला हळूहळू गाडी चालवत असतो. त्यावर मैना म्हणते, ओ दादा, काय टुकू चाल, अहो पटपट चालवा की इकडच्या अंगानी. त्यावर रिक्षावाला चिडतो आणि म्हणतो, ओ बाई, शांत बसा नाही तर निघून जा बरं या रिक्षातून. मैनावती म्हणते, ऐ काय ओरडतो रे माझ्यावर? पाय पोरी, हे पोरग माझ्यावरच आरडाओरडा करतय. काय बेन आहे? माझे घर तिकडे ते चोर लुटून नेतील. आणि इकडे हा रिक्षावाला किती हळूहळू चालवतोय. बोल बोल, याला बोल जोरात चालवायला. प्रिया म्हणते, ओ दादा, जरा जोरात चालवाना रिक्षा, आम्हाला उशीर होतोय. रिक्षावाला म्हणतो, बर चालवतोय. मग आता तरी सुद्धा महिना अखंड बडबड करतच असते. अहो चलाना पटापटा. प्रिया आता रिक्षावाल्याला रस्ता दाखवत असते. इकडे अर्जुनने एक आयडियाची कल्पना केली आहे. आता तो लँडलाईन नंबर काही ॲक्टिव्हेट नाहीये. आता खरं तर लँडलाईन कोणी वापरत नाही. प्रेक्षकांनो, पण लँडलाईन वापरणं म्हणजे एक स्टेट्स होतं नाही का? आमच्या घरी पण लँडलाईन आला होता बरं का. खूप मजा यायची. ची लँडलाईन वापरताना कोणाचा फोन येतो हे आतुरतेने वाट बघायचं नाही का. सहज आपलं आठवण आली म्हणून शेअर केलं. इकडे आता अर्जुनने लावलाय चैतन्याला. अर्जुन चैतन्याला म्हणतो, हे बघ चैतन्य, मी तुला एक नंबर पाठवतोय आणि हा लँडलाईनचा नंबर आहे. हे बघ, हा नंबर जेव्हा चालू होता तेव्हा तो कोणाचा होता याची माहिती मला दे. आता चैतन्य म्हणतो, बरं, ही माहिती काढायला मला फक्त
5 मिनिट दे, मी तुला 5 मिनिटात फोन करतो. अर्जुन म्हणतो ठीक आहे, हरकत नाही, चैतन्य कर कॉल, मी वाट बघतोय. आता फोन ठेवून देतो. अर्जुन आणि सायलीला म्हणतो आपल्याला कळेल आणि लगेचच कळेल. चैतन्याच्या फोनची वाट बघूयात. आता इकडे मैना आणि प्रिया पोहोचलेत बर का घराजवळ. आता प्रियाने आधी पटकन दिलाय, पैसे वगैरे दिले त्या रिक्षावाल्याला आणि मैनाच्या आधी प्रिया पळते त्या घराजवळ. पण घराला आता कुलूप लागलेली असते, म्हणजे अर्जुन सायली त्यांचं काम करून गेलेत. प्रिया डायरेक्ट ते दरवाजा उघडायला लागते तेव्हा तिला दणकण लागत पायाला. मैना हसायला लागते आणि म्हणते काय तू पण धडपडली, काय धडपडलीस ना, बरं झालं. केव्हाची ओरडत होते, एवढ्या मोठ्याने चालू नकोस, पण बरं झालं बाई देवी, आई माझं घर सुरक्षित ठेवलं. प्रिया आता कुलूप बघते घराला. आता मैना विचार करते या टीनान मला असा का फोन केला असेल की घरात गुंड शिरले, म्हणून आता या टीनालाच फोन करते. आता प्रिया विचार करते कोणीतरी तर यायलाच होत इथे. आता इकडे मैना शेजारच्याला विचारते पोरांनो इकडे कोणी चोर आले होते का. आता ते पोर म्हणतात नाही हो, काकूकडून नव्हत आलं. प्रिया विचार करते अरे यार, अर्जुन सायलीने माझा सगळा प्लन फ्लॉप केला. मैना आता तिचा मोबाईल हातात घेते आणि विचार करते या पोरीला आता दाखवतेच कशाला मला खोटा फोन केला आणि परेशान केला. प्रिया आता मुद्दाम म्हणते अहो नाही, राहू द्या, थांबा, जाऊ द्या, हो मस्करी केली असेल तुमच्या पोरीने. लगेच ही मैना म्हणते मस्करी माझ्यासोबत. प्रिया म्हणते जाऊ द्या ना, कशाला विचारत बसलाय तिला. चला, अहो माझी गाडी तिथे रस्त्याच्या बाजूला उभी आहे. हो काय झालं, गाडीचं मला बघायला. हो ना, चला, मैना म्हणते. हा चाल. आता मैना तिच्या घराचं कुलूप पुन्हा एकदा चेक करते नीट आहे की नाही आणि म्हणते देवी लक्ष्मी माते, माझ्या घराला नीट ठेव बाई. चाल पोरी. प्रेक्षकांन, या महिन्याचा एवढा घरात जीव आहे तर कशाला सायलीच्या घरी राहते घेतला की तिने पाऊण 4 गपचूप स्वतःच्या घरी येऊन राहावं की असो काहीतरी आपलं दाखवतात. तर आता इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय. सायली खूप हायपर होत असते आणि म्हणत असते अहो किती वेळ झाला. आता विचाराना चैतन्य भाऊजीला ते कोणाचा नंबर आहे, त्यांना कळलं का. अर्जुन म्हणतो थांब सायली, तो काढतोय ना, माहिती येईल ना त्याचा फोन. आता तेवढ्यात चैतन्याचा फोन आलाय. सायली म्हणते अहो स्पीकरवर ठेवा फोन. अर्जुन म्हणतो हा बोल. चैतन्य मिळाली का माहिती. चैतन्य म्हणतो हो माहिती मिळाली आणि तुला मेसेज करतोय, चेक करून घे. आता अर्जुन तो मेसेज वाचतो आणि सायलीला म्हणतो अरे हा तर पनवेल मधलाच आहे पत्ता. सायली म्हणते काय आता आपण तिकडे ताबडतोब जाऊया. आता बाई मला काही धीर राहावे ना, असं म्हणून आता दोघेही त्या पत्त्याकडे निघाले. आता प्रेक्षकांनो इथेच त्यांनी एपिसोड संपवलाय. खूप पटापट दाखवला त्यांनी आजच्या एपिसोड. पुढच्या भागात आपल्याला दिसतंय की महिप्त आणि नागराज त्या बाईकडे पोहोचले होते ना, त्याच बाईकडे अर्जुन आणि सायली गेलेत. अर्जुन आता विचारतो त्या बाईला या मुलीबद्दल हाला काही माहिती आहे का, सांगा. या मुलीच्या घरी तुमचा लँडलाईन नंबर सापडलाय जुना, मला पटकन सांगा. शेवटचं विचारतोय या मुलीला ओळखता की नाही, सांगता की नाही. खरं का पोलिसांना फोन लावू. आता लगेच ती बाई पटापट बोलायला लागते. सांगते. अर्जुन जेव्हा पोलिसाची धमकी देतो तेव्हा ही बाई खरं सांगते. सायली विचारते तिला सांगा पटकन काय येते. आता ती बाई म्हणते हे बघा, सदाने आणि मैनाने या पोरीला माझ्याकडे पाठवलं होतं आणि मी या पोरांकडनं काम करून घ्यायचं. सायली म्हणते कसलं काम करून घ्यायचं तुम्ही आमच्याकडं. त्यावर ही बाई म्हणते पाकीट मारी आणि भीक मागायला लावायचे. हे ऐकल्यावर अर्जुन आणि सायलीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पुढे ती बाई म्हणते मी असंच नव्हतं आणलं, या पोरीला रोकडा मोजला होता मी या पोरीसाठी. आणि प्रेक्षकांनो विचार करा, सायलीला कळले की तिच्या आई वडिलांनी तेव्हा हिला विकलं होतं. काय वाटत असेल तिच्या मनाला. आता येणाऱ्या भागांमध्ये सायलीला मधुभाऊ कडन कन्फर्म होणार आहे की हे सदाशिव आणि मैना तिचे आई वडील नाहीच.
आहेत, त्यामुळे सायलीचा आता शोध सुरू होणार आहे. तिच्या ख्या आई बाबांचा आता पुढे काय होईल हे पाहायला. आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.